10 एप्रिलला स्वामी प्रकट दिवस आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती, पण त्यामागची कथा तुम्हाला माहिती आहे का? आज ती कथा मी तुम्हाला सांगणार आहे। स्वामींना महाराष्ट्रात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात स्वामी श्री नरसिंह सरस्वती या नावाने ओळखले जाते। श्री नरसिंह सरस्वती यांनी गाणगापुरात आपल्या पादुकांची स्थापना केल्यानंतर अदृश्य झाले। 300 वर्ष कठोर तपश्चर्या करत असताना मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ केले। एके दिवशी उद्धव नावाचा एक लाकूड तोडा त्या वनात आला। लाकूड तोडत असताना चुकून ती कुऱ्हाड खाली वारुळावर पडली। वारुळातून रक्ताची धार सुटली। घाबरून कसा बसा तो झाडाच्या खाली आला। त्याच क्षणी लाकूड तोड्यासमोर तेजस्वी अजानुबाहू मूर्ती प्रकट झाली। त्या मूर्तीकडे बघून क्षमा करण्यासाठी याचना करू लागला। ती मूर्ती त्याला म्हणाली, उद्धवा, घाबरू नकोस, हे सगळं विधी लिखित होतं आणि तू फक्त निमित्त कारण होतास। आम्ही आमच्या भक्तांचे संकट निवारण्यासाठी पुन्हा एकदा प्रकट झालो आहोत। घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। आणि त्या दिवसापासून ते आजपर्यंत असा एकही स्वामी भक्त नाही जो स्वामींच्या दरबारी आला आणि त्याची इच्छा पूर्ण झाली नाही। श्री स्वामी समर्थ।